भक्तांनो, हा संदेश ऐकताना तुमच्या मनात स्वामींचे स्मरण ठेवा. कारण हा संकेत ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे त्यांच्यासाठी यात काहीतरी खास आहे. तू सध्या अशा एका परिस्थितीतून जात आहेस जिथे तुला वाटत आहे की सर्व मार्ग बंद झाले आहेत. मनात भीती आहे, काळजी आहे आणि काही जुन्या गोष्टींचे ओझे अजूनही तू वाहत आहेस. स्वामी सांगतात, तुला आवडणारी गोष्ट बाहेर नाही, तुझ्या मनात निर्माण झालेली भीती, नकारात्मक विचार आणि स्वतःवरचा कमी झालेला विश्वास तुला मागे खेचत आहे. कदाचित तू एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे दुखावला गेला आहेस. कदाचित अनेक वेळा प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. पण स्वामी सांगतात, हार मानण्याची ही वेळ नाही. आता तुझे लक्ष फक्त आणि फक्त तुझ्या कर्मावर असले पाहिजे. इतर काय म्हणतात, कोण काय विचार करतो याचा विचार सोड. तुझी मेहनत, तुझी साधना, तुझे सातत्य तुला पुढे घेऊन जाणार आहे. स्वामी सांगतात, रोज थोडेसे पुढे जा. मोठी उडी मारण्याची गरज नाही, पण थांबू नकोस. भूतकाळातील जखमा सतत कुरवाळू नकोस. प्रत्येक नवीन संधीसमोर उभा राहून पुन्हा वाईट होईल असा विचार करू नको. जुने अनुभव तुला शिकवण्यासाठी होते, आयुष्यभर घाबरण्यासाठी नाहीत. ज्या गोष्टीची तू वाट पाहत आहेस तिची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण त्यासाठी तुला भीती सोडून विश्वास धरावा लागेल. आजचा स्वामींचा स्पष्ट संदेश आहे, भूतकाळ सोड, भीती सोड, तुझे कर्म करत राहा. योग्य वेळी मी तुला तुझ्या प्रयत्नाचे फळ देईन. जर हा संकेत तुझ्यासाठी असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. आज स्वामींनी तुला एक अतिशय महत्त्वाचा संकेत दिला आहे. तू अनेक दिवसांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत आहेस. कधीकधी तुला वाटते की इतकी मेहनत करूनही परिणाम का दिसत नाही. पण आज स्वामी सांगतात, तुझे प्रयत्न वाया गेलेले नाही. तुझे लक्ष फक्त तुझ्या कर्मावर असले पाहिजे. फळाची चिंता करत बसू नको. जे काम तुझ्यासमोर आहे ते पूर्ण मनाने कर. स्वामी सांगतात, मोठ्या यशाचे रहस्य एका दिवसात नसते, ते दररोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमध्ये लपलेले असते. आज तू जे पेरत आहेस त्याचे फळ उद्या तुला नक्की मिळणार आहे. जर तू एखादे नवीन काम सुरू केले असेल, एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असशील किंवा आध्यात्मिक साधना करत असशील तर थांबू नको. स्वामी सांगतात, वेळ लागेल पण यश नक्की मिळेल. आज दुसऱ्यांशी तुलना करू नको. दुसऱ्याचा वेग पाहून स्वतःचा मार्ग बदलू नको. तुझ्यासाठी जो मार्ग ठरवला आहे त्यावर विश्वास ठेव. कदाचित आज तुला काहीच घडत नसल्यासारखे वाटत असेल, पण अदृश्यपणे तुझ्या जीवनात बदल सुरू झाले आहेत. संयम ठेव, सातत्य ठेव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव. तुझे कर्मच तुझे भाग्य घडवत आहे. आजचा स्वामी संकेत एकाच वाक्यात सांगायचा तर, रोज थोडी प्रगती कर. स्वामी तुझ्या प्रयत्नांचे फळ योग्य वेळी देतील. जर हा संदेश तुमच्यासाठीच आहे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आजचा इशारा, ही एक गोष्ट आता थांबवा. आज स्वामी तुम्हाला प्रेमाने पण ठामपणे एक इशारा देत आहेत. तू खूप काही सहन केले आहेस. अनेक वेळा अपेक्षा तुटल्या आणि अनेक वेळा मन दुखवले गेले. पण भूतकाळातील वेदना घेऊन तू अजून किती दिवस चालणार आहेस? प्रत्येक नवीन संधीकडे तू जुन्या भीतीच्या नजरेने पाहत आहेस. कोणी जवळ आले तर तुला संशय येतो. एखादी चांगली संधी आली तर तुला वाटते पुन्हा काहीतरी चुकीचे होईल. हीच गोष्ट तुझी प्रगती थांबवत आहे. स्वामी सांगतात, सावध राहणे योग्य आहे, पण भीतीत जगणे योग्य नाही. तुझ्या आयुष्यात आता नवीन दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. पण जर तू भूतकाळाच्या जखमा घट्ट पकडून बसलात तर नवीन आनंदाला जागाच मिळणार नाही. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, प्रत्येक परिस्थिती सारखी नसते आणि प्रत्येक दिवसही सारखा नसतो. जुन्या दुःखांना आजच्या आयुष्यावर राज्य करू देऊ नका. स्वामी सांगतात, जे झाले ते संपले. आता माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तू थकला असशील पण हारलेला नाही. तू जखमी झाला असशील पण तुटलेला नाही.
आज स्वामींचा स्पष्ट संदेश आहे. भीती सोड, संशय सोड आणि नवीन सुरुवातीचे स्वागत कर. कारण जे तुझ्यासाठी ठरवले आहे ते तुला योग्य वेळी नक्की मिळणार आहे. जर तुम्ही हा संदेश स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामींचे असे म्हणणे आहे, बाळा आता थांबू नकोस. तू इतका लांब प्रवास करून आला आहेस की आता मागे फिरणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे होईल. स्वामी मला दाखवत आहेत की लोक सध्या खूप थकलेले आहेत. तुम्ही प्रयत्न केले, वाट पाहिली, प्रार्थना केली, पण अजूनही अपेक्षित बदल दिसत नाही. आणि म्हणूनच मनात एक विचार येतो, बस आता होत नाही. पण आज स्वामींचा संकेत वेगळाच आहे. स्वामी सांगतात, ज्या क्षणी तू हार मानण्याचा विचार करत आहेस त्याच क्षणी तुझ्या विजयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुला वाटतंय की काहीच घडत नाही, पण अदृश्यपणे परिस्थिती बदलत आहे. जसे सूर्योदय होण्याच्या आधी सर्वात जास्त अंधार असतो, तसेच तुझ्या आयुष्यातील हा काळ आहे. म्हणून आज स्वामींचा इशारा आहे, अर्ध्या वाटेतून परत फिरू नको. तू खूप जवळ आला आहेस. आज जर तू थांबलास तर उद्याचे फळ तुला दिसणार नाही. स्वामी सांगतात, थोडे दिवस अजून धीर धर, थोडे दिवस अजून विश्वास ठेव. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवले आहे ते आता जवळ आले आहे. हा संघर्ष तुला तोडण्यासाठी नाही तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. म्हणून आज स्वतःला एक सांग, मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही, मी स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत राहीन. कारण स्वामी सांगतात, तुझा विजय तुझ्या अपेक्षेपेक्षा अधिक जवळ आहे. भक्तांनो, जर स्वामींचा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या प्रत्येक श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतात. श्री स्वामी समर्थ.